तुमची लक्षवेधी 4. लक्षवेधी क्रमांक 4 2347. तुमचा लक्षवेधी संपल्यावर देऊ ना आपण. अध्यक्ष महोदय, एक दुरुस्ती आहे त्याच्यामध्ये. चाळीमध्ये 1061 सदनिका आहेत आणि ज्या 78 इमारती आहेत त्याच्यामध्ये 2398 सदनिका आहेत, म्हणून एकूण 3459 सदनिका आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, पुणे शहरातील व कसबा मतदारसंघातील जे मनपा कर्मचारी आहेत व प्रकल्प बाधित जे आपले नागरिक आहेत यांच्याकरता जवळजवळ 60-70 वर्षापासून 3500 लोकांकरता आपण सदनिका बांधलेल्या आहेत. परंतु 1960 पासून असणाऱ्या ह्या इमारती अतिशय वाईट अवस्थेत आहेत आणि त्यांची जी स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर त्याची राहण्याची क्षमता सुद्धा संपलेली आहे. अशा परिस्थितीत असताना आत्ता पुणे मनपा वसाहतीतील 78 इमारतीपैकी दुर्दैवाने एकच सुद्धा इमारत ही पूर्णत्वाला गेलेली नाही. माझ्या मतदारसंघातील 8 नंबर व 9 नंबर कॉलनी आहे, त्या ठिकाणी 13 वर्षापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट केलं गेलं आणि इमारती ह्या धोकादायक असल्या कारणाने त्या ठिकाणी त्या इमारती पाडल्या आणि त्या लोकांना पत्र्याच्या शेडमध्ये स्थलांतरित केलं. आज 13 वर्ष आली ती लोक त्या ठिकाणी आहेत. आज जवळजवळ राजेंद्र नगर असेल, अंबिलवाडा असेल, साने गुरुजी वसाहत असेल, त्या साने गुरुजी वसाहतमध्ये मोकळ्या जागेमध्ये 11 मजली इमारत उभी केली जाते. त्याच्यात 150 लोकांची व्यवस्था करणार असं सांगितलं जातं. परंतु त्या साने गुरुजी वसाहतमध्ये जवळजवळ 450 आपल्या मनपाचे कर्मचारी आहेत. त्यातल्या कोणत्या 150 लोकांना हे देणार याच्याविषयीचा काही विषय नाही. आज या महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आज सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून हे शहर स्वच्छ करण्याकरता त्यांचं योगदान देतात. अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. आज आपल्या शासनाचं धोरण प्रत्येकाला घर देण्याचं आहे. आपण SRAच्या माध्यमातून तिथल्या लाभार्थ्याला मोफत घर देतो आणि ह्या मनपा कर्मचारी असतील, प्रकल्प बाधित असतील, याविषयी आपलं सुनिश्चित शासनाचं धोरण नाही. आज मनपाचे अधिकारी सांगतात की त्या ठिकाणी मेंटेनन्स करता आपण तरतूद उपलब्ध केली आहे. परंतु आपल्याला माननीय अध्यक्ष महोदय, मी स्वतः मागच्या 6 महिन्यापूर्वी पावसाळ्याच्या कालावधीमध्ये या इमारतीतला स्लॅब कोसळला, त्या ठिकाणी 2 जण जखमी झाले. त्या बिल्डिंग मधल्या लोकांना शिफ्ट करण्याकरता सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा त्या लोकांना लवकरात लवकर घर मिळालं नाही. अशा अवस्था असणाऱ्या जवळजवळ 3500 लोकांना आपण 60 वर्ष आली त्या ठिकाणी आपण त्यांना ठेवतो. त्या इमारतींमध्ये ड्रेनेजची व्यवस्था खराब आहे, पिण्याच्या पाण्याची अवस्था खराब आहे, अतिशय धोकादायक असणाऱ्या या इमारती आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न याच्यात आहे, शासन ह्या विषयात सुनिश्चित धोरण आणणार का? आपण ज्या पद्धतीच्या आज त्या 8 आणि 9 नंबरमध्ये अनेक वेळा टेंडर्स दिली, रद्द केली. कधी 300 फुटाचं घर देणार सांगितलं, 15 मजली इमारत करणार सांगितलं, स्थानिक लोकांचा त्याला विरोध असतो. आज आपण ह्या 3500 पैकी जे मनपाचे सफाई कर्मचारी आहेत त्यांना कायमस्वरूपी घर देणार का? ज्यांच्या जीवावर आपण शहराची स्वच्छता करतो त्या लोकांना आपण किती दिवस उघड्यावर ठेवणार? आणि 50-50 वर्ष, 60-60 वर्ष जीर्ण झालेल्या इमारती, याच्याकरता शासनाचं धोरण नक्की काय असणार? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, पुणे शहरामधल्या ह्या ज्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत, अध्यक्ष महोदय, सदस्य हेमंतजी रासने यांनी ह्याच्यामध्ये जे जे काही मुद्दे उपस्थित केले त्या बऱ्याचशा मुद्द्यामध्ये वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, या इमारती अतिशय जीर्ण झालेल्या आहेत. आपण त्याचा मेंटेनन्स जरी म्हणजे आपण बजेटमध्ये त्याची तरतूद करतो, तात्पुरता मेंटेनन्स करतो अध्यक्ष महोदय, पण आता त्या इमारतीचं जेव्हा आपण स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे केलं तर आपल्याला रिडेव्हलपमेंटची गरज आहे अध्यक्ष महोदय. आपण साने गुरुजी वसाहतीमध्ये अध्यक्ष महोदय आपल्या 11 मजली इमारतीमध्ये 152 जे आहेत सदस्य, त्यांचं काम आपला अंतिम टप्प्यात आहे अध्यक्ष महोदय. तिथे कोणाला आपण घरं देणार आहोत त्याच्यामध्ये आपण अध्यक्ष महोदय लॉटरी पद्धत किंवा जे काय असेल ते राबवू. अध्यक्ष महोदय, राजेंद्र नगरमध्ये जी 400 घरं आहेत,
आणि घोरपडे पेठेमधली जी घरं आहेत किंवा गंज पेठेमधल्या घरांना आपण भाडेतत्वावर उपलब्ध करून दिलं. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे, की ह्या सफाई कर्मचाऱ्यांना जेव्हा आपण घर देतो अध्यक्ष महोदय, तर ते भाडेतत्वावर देतो आणि भाडेतत्वावर घर दिल्यानंतर असं आपल्या पॉलिसीमध्ये आहे, की ज्यावेळेस तो कर्मचारी रिटायर्ड होतो, त्यावेळेस त्यांनी घर शासनाला परत देणं अपेक्षित असतं. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या ज्या वसाहती झाल्या अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये PAPचे लोक पण शिफ्ट केले गेलेले आहेत बऱ्याचशा ठिकाणी अध्यक्ष महोदय. तर त्यामुळे एकतर आम्ही आमच्याकडनं राज्य शासनाकडनं महानगरपालिकेच्या जेवढ्या सफाई कर्मचारी वसाहती आहेत त्यांच्या संबंधीची एक पॉलिसी निश्चित करणं, त्याच्या संबंधीचं कारवाई अध्यक्ष महोदय आम्ही करतो आहोत. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, की जे घोरपडी पेठेचं उदाहरण आपण जर घेतलं, तर ह्या इमारतीचा पुनर्विकास का रखडतो? तर अध्यक्ष महोदय, तिथले जे कर्मचारी आहेत, आता सफाई कर्मचारी जे राहतात, त्या कर्मचाऱ्यांची मागणी अशी आहे, की ही घरं आम्हाला मालकी हक्काने मिळाली पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, की ट्रान्झिट कॅम्प म्हणजे आम्ही दुसरीकडे कुठे राहायला जाणार नाही, आम्हाला तिथेच ट्रान्झिट कॅम्प करून आम्हाला तिथे व्यवस्था केली पाहिजे. या 2 गोष्टीवर अध्यक्ष महोदय, सदस्यांना पण माहिती आहे, की राजेंद्र नगरचं आपण पूर्ण वसाहत रिडेव्हलपमेंटला हे केली होती, पण कोरोनाच्या काळामध्ये आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मालकी हक्काचा आणि हा ट्रान्झिट कॅम्पचा प्रश्न न सुटल्यामुळे ते टेंडर रद्द झालं अध्यक्ष महोदय. तर त्या संबंधीचा पण निर्णय आपण पॉलिसीमध्ये करणं आता क्रमप्राप्त आहे, त्या संबंधीचा पण निर्णय आपण करू. तिसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, या सगळ्या ज्या वसाहती आहेत, तर हे एक वेगळे वेगळे लेआउट आहेत अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये एका इमारतीला परवानगी दिली तर दुसऱ्या त्या लेआउट मधल्या दुसऱ्या इमारतीला FSIचा प्रश्न उद्भवतो अध्यक्ष महोदय. त्या संबंधीची पण पॉलिसी आपल्याला आत्ता करणं क्रमप्राप्त आहे, ती पण आपण ह्या पॉलिसीत करतोय. अध्यक्ष महोदय, या 4,000 घरांसाठी आपण ही पॉलिसी करून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या संदर्भात वेगळी पॉलिसी करून अध्यक्ष महोदय आपण हा प्रश्न सोडवू अध्यक्ष. चला पुढे. हो गे. चला. आता मंत्री महोदयांनी जो मी प्रश्न उपस्थित केला त्या विषयात त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं आहे. परंतु अध्यक्ष महोदय, गेली 60 वर्षाच्या या इमारती आहेत, अतिशय धोकादायक आहेत. घरं पडतायत, स्लॅब पडतायत, लोक जखमी होत आहेत. माझी आपल्या माध्यमातनं त्या सरकारला विनंती आहे की या संदर्भातली जी पॉलिसी आहे ती लवकरात लवकर करावी, सुनिश्चित धोरण करावं आणि लवकरात लवकर ह्या 4,000 सफाई कर्मचारी ज्यांच्या जीवावर आपण हे आपलं शहर स्वच्छ ठेवतो, स्वच्छ सुंदर विकसित करावं हे धोरण घेऊन मी काम करतोय. पहाटे 5 वाजल्यापासून ही लोक काम करतात. आज आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, राज्याचे ठीक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र पॉलिसी. फडणवीस साहेब असतील, आपण प्रत्येकाला घर देण्याचं स्वप्न आपण बघतोय आणि ते साकारण्याचा प्रयत्न करतोय. तर या सफाई कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा ही माझी आपल्याला विनंती आहे. हो. अध्यक्ष महोदय, आपण ह्याच्यामध्ये पूर्ण युद्ध पातळीवर ह्याच्यामध्ये पॉलिसी तयार करू.